आज आपल्याकडे पल्लवीताई भालेकर आलेल्या आहेत, की ज्या भाजपच्या 17 प्रभाग क्रमांक 17 मध्ये उभ्या आहेत. तर त्या आज आपल्याकडे थोडंसं हेअर ट्रीटमेंट करण्यासाठी आल्या होत्या. आज आपण त्यांचा हेअर कट केलेला आहे, तर तुम्ही बघू शकता. नेहमी रत्नमाला मॅडमकडेच येत असते हेअर कट करण्यासाठी आणि तुमच्या माध्यमातून मला हे सांगायचंय की मी आता प्रभाग क्रमांक 17 मधून भाजपची उमेदवार आहे. तर मला तुमचं प्रेम या अगोदरही असंच मिळत राहिलेलं आहे आणि आता येत्या 15 तारखेला निवडणूक आहे. तर येत्या 15 तारखेला तुम्ही तुमचं सगळ्यांचं प्रेम मतांच्या रूपाने आशीर्वादाने मला मिळावे अशी मी सगळ्यांकडून अपेक्षा करते. धन्यवाद. आता पल्लवीताई आल्यात म्हणजे की एक राजकारणी म्हणून वगैरे असं काही आलेले नाहीये. त्या नेहमीच खूप वर्षापासून माझ्याकडे येत असतात. बट आता थोडंसं म्हणजे स्वभावच असा आहे की जनसामान्यामध्ये त्या मिसळून सगळ्यांना घेऊन पुढे चालू शकतात, चालतात. आणि आज इथं येतात म्हणजे त्या नेहमीच येतात, आजच नाही की काहीतरी आता राजकारण आहे मी त्या थ्रू कुणाला तरी काहीतरी सांगेल वगैरे असं काही नाहीये. तर त्यांचा स्वभावच मुळात खूप छान आहे आणि त्या सगळ्यांना सपोर्टिव्ह आहेत. तर तुम्ही नक्कीच पल्लवीताई आज आपल्याकडे पल्लवीताई भालेकर आलेल्या आहेत, की ज्या भाजपच्या 17 प्रभाग क्रमांक 17 मध्ये उभ्या आहेत. तर त्या आज आपल्याकडे थोडंसं हेअर ट्रीटमेंट करण्यासाठी आल्या होत्या. आज आपण त्यांचा हेअर कट केलेला आहे, तर तुम्ही बघू शकता.